परेशला आपण पाहतो. मॅच ऑन करा मित्रांनो. A1 जोडी चषक 2025चा थरार आपण मित्रांनो या ठिकाणी पाहता. बबलू दादा नजे आणि जावेदभाई खोत आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फरान नजे आणि खुरमदादा नजे या जोडीच्या माध्यमातून स्पर्धेचं नियोजन आयोजन आम्ही या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज परेश पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो घेऊन येतोय पंचांना क्रॉस करून. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. पहिला चेंडू पाहिला गेला. सूरज आणि आपण पाहतो त्यासोबत सलामीची जोडी प्रथमेशला आपण पाहतोय. टॅप केला चेंडूला. इथे आपण पाहतोय शतरक्षण त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपण पाहतो. अकाउंट ओपन या ठिकाणी झालंय. आपण पाहतोय मॅच आपण थोडं फास्ट घ्यायचे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला पाहतोय आपली 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाज सज्ज. डॉट चेंडू आपण पाहतोय. तीन चेंडू झालेत. इथे पाहतोय आपण पुन्हा एकदा पंच आमचं लक्ष वेधून घेतात. खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 चेंडू 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. उर्फी चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. थोडंसं फंबल पाहिलं गेलं पण ते एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. या ठिकाणी गावदेवी भडवल संघाला. त्या संघाला या ठिकाणी भरपूर अनुभव आहे कारण अनेक स्पर्धा या ठिकाणी खेळत असतो हा संघ. उर्फी चेंडू आपण पाहतोय. यानंतर खऱ्या अर्थाने आज डी ग्रुपच्या 2 मॅच झाल्यानंतर जी मॅच असणार आहे ती खरी टफ फाईट असणार. ए ग्रुपची दामत विपक्ष दामत ही मॅच आपण पाहणार आहोत. हॅलो चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे शतरक्षक स्वतः गोलंदाज होता. फॉलो थ्रू आपण पाहायला गेला. गोलंदाज तेथपर्यंत पोहोचला होता. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पहिले समाप्त झालंय. नियम अटी पेव्हलियन कक्षामध्ये फक्त खेळाडू पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त कोण दिसला तर 2 धावांची पेनल्टी आहे. नियम सर्वांसाठी सेम आहेत. पेव्हलियन कक्षापासून पाठीराखेत 10 फूट लांब उभे राहायचे. अन्यथा संघाला पेनल्टी आहे. संघाला ऑलरेडी 2 धावाची पेनल्टी या ठिकाणी लेटसाठी त्यांना देण्यात आलेली आहे. तर कृपया आयोजकांनी जो नियम दिला होता तर जरूर आपण पाहतोय. त्यामुळे अजून पेनल्टीमध्ये वाढ करू नका.
तर या आमच्या सोबत या ठिकाणी आम्ही पाहतोय आमचे संभाजी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्लीज थोडंसं मनोज थोडं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं. सर्व आपले पाठीराख आहेत त्यांना. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. इथे चांगला फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक जरूर त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे पाहतो शतरक्षक सज्ज त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं गेलं सर आडव्या बॅटने म्हटलं तर फटका आपण पाहतोय ते बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये पार होणं पाहिजे होता. इथे आपण पाहतो डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. इथे आपण पाहिलेलं धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात होत्या त्या 5 धावा. इथे 3 चेंडू 3 सिंगल आलेत आणि जरूर आपण पाहतोय या धावा या ठिकाणी पाहिल्या गेल्या खूप. इथे फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने त्याला ग्लास केला. चेंडूला थोडंसं फंबल पाहिला गेला आणि त्याचा रूपांतर आपण पाहतो चितेके चपलाई नाही. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्यात. त्या 2 धाव्याने स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू ओरपीच चेंडू होता. डीपेक्षा कव्हा रिझर मध्ये शतरक्षक चेंडूचा पाठला जरूर करतोय पण दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. रन्स मिळतील 4. इथे आला सुंदर चौकार. स्कोरकार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक सावध सुरुवात म्हटली जाईल. आतावर कोणत्या प्रकारचा फलंदाज बाद झाला नाही. सरळ आपण पाहतोय बॉल टू रन पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सध्या तरी गावदेवी बडवल संघांच्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहिली. तो मयूर जरूर या ठिकाणी पोहोचलाय. एअरपोर्टला सर्व्हिसला येते. अरे आज थोडे लेट झालेत. इथे कटकाण्याचा प्रयत्न शतरक्षक कव्हर पॉइंटला येऊन चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव या ठिकाणी पाहतोय. गल्लीमध्ये चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल झाला. तिथे शतरक्षक होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तो संभाजी पतारे सर या ठिकाणी उपस्थित. यांची स्पर्धा 7, 8, 9, 10 या तारखेस आपण पाहतोय. नाईटची स्पर्धा त्यानंतर लगेच वाकसची स्पर्धा 12, 13, 14, 15 ही रजनी पाहणार आहोत. आणि त्यानंतर पाहिलं गेलं लगेच सरपंच चषक आपण पाहतोय कोलाऱ्याच्या मैदानावरती 16, 17, 18, 19 तिन्ही संघ माझेच आहेत. कारण जरी मी तिथे असेलच पण जरी अंजप म्हटलं गेलं तरी माझंच आयोजन आहे. ते वाकस म्हटलं तरी माझं आयोजन आहे आणि कोलारे म्हटलं माझं आयोजन आहे आणि दामद म्हटलं तर माझं दुसरं घर आहे. हकीकत आहे. कारण मी दामदचं नाव नाही घेतलं तर एवढे 50-60 जण आहेत लगेच बघतील. तर गोलंदाजी मार्कवरती परेश ज्यांनी आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आला संघासाठी. तिसरं षटक इथे पाहतो मिस फील्ड खराब शतरक्षकांचा नमुना येथे प्रेस करत असताना शतरक्षक जरूर पाहतील चेंडूकडे पण इथे पंच आम्हाला सांगतील ह्या 22च्या 4 धावा. मोफतच्या धावा कशा पण येऊन दे सर पण धावांची गरज असताना धावा येणं खूप गरजेचं असतं आणि इथे ह्या धावा आल्यात. योगेश ढोले सर ज्यांचा काल वाढदिवस होता आज या मैदानावरती खेळताना दिसणार आहेत. कारण त्यांनी पण एक हाऊस आणि त्यांच्यासाठी काल खूप जण होते. कारण नेवाली संघासाठी योगेश ढोले सरांना भरपूर जणांनी फोन केला सर तुम्ही फक्त माईकवरती बसा आम्हाला तुमच्या जागी खेळून द्या. पण त्यांनी सांगितलं नाही आम्हाला क्रिकेटचा एन्जॉय दामदच्या मैदानावरती खेळायचंय. ओरपीच चेंडू इथे खराब शतरक्षक समोरून चेंडूने पंप केला. चेंडू गेला लॉंग ऑन झोन मध्ये सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. कल्पेश होता त्या ठिकाणी चुकी केली कल्पेशने.
धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती धावसंख्या वाढली जाते. सर या मैदानाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत नसतात, पण उर्वरित 3 षटकामध्ये धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला जातो. आपण पाहतोय समोर लॉंगा फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे. सिंगलने धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. थोडस पाहिलं नाराज झाला अमरजीत, कारण कल्पेश सारख्या शतरक्षकाकडून अशी चुकी होणं. इथं हलक्यात त्याने ग्लान्स जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला, जरूर पंतांचा इशारा आमच्या परत पोहोचेल. शतरक्षक त्या ठिकाणी दोघे जाऊन पोहोचलेत. 2 धावा या दरम्यान वाईटची धाव या ठिकाणी पाहिलं गेलं. बॅट आणि चेंडूचा स्पर्श झाला नाहीये. वाईटची धाव म्हणजे अर्थात 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील ना. दसरा दिवाला ना ईद ना मिलाद इथे भेटलेल्या मोफतच्या धावा. एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27. हरीश दहीफाले सर या ठिकाणी उपस्थित झाले. सर या व्यासपीठावरती या संभाजी पताटे सर आमच्या बाजूला आहेत. आणखी एक शिक्षक वर्ग आपण पाहतो, शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे. चांगले शिक्षक आहेत, त्याचबरोबर चांगले खेळाडू आहेत. हरीश सर या आपण व्यासपीठावरती, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याच्यासोबत इले सर या ठिकाणी उपस्थित. सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. या दरम्यान पाहतोय सर, जरी आम्ही फटाके फोडले नाही तुमच्यासाठी, पण इथे रॉकेट सोडलाय. फलंदाज बडवल च्या संघातील खेळाडूच्या माध्यमातून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट. 7 धावेसाठी येतोय षटकार. ठोक. इथे चांगला चेंडू. कमबॅक पाहायला गेला. या अगोदर षटकार जरूर परेशने खाल्ला होता, त्यानंतर कमबॅक पाहायला गेला. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. सर तुम्ही आमच्या बाजूला एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षेमध्ये नापास होतो आणि त्यानंतर तो जास्त प्रमाणे आपण पाहतो आगेकूच करून अभ्यास करून पुढे जातोय, तर कमबॅक आपण सांगतो ना, पुन्हा एकदा तू मैदानावरती उतार. बघा कोणी शेकोटी भेटू नका मित्रांनो, धूर मैदानात येत आलाय. इथे फुल टॉस चेंडू, फुल लाईन चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1 बाउंड चेंडू उचलला जाणार. तर तिसऱ्या पंताची मागणी आपण या ठिकाणी पाहतो करण्यात आले. भीमर चेंडूसाठी आपण पाहतो ही मागणी आहे. तर फेअर डिलिव्हरी आहे सर. व्हेरी गुड डिसिजन ऑन फील्ड अंपायर संदीप शिनारे सर. आपण पाहतो सध्या पाणी जरूर पाणी घेऊन जा. परली पाली विभागामध्ये, मुरबाड विभागामध्ये सध्याचा दबदबा निर्माण केलाय संदीप शिनारे सरांनी. चला पाणीचा आपण पाहतोय पोहोचवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तर इम्रान भाई या ठिकाणी उपस्थित झालेत आणि इब्राहिम भाई या ठिकाणी उपस्थित आहे. साहेबांच्याकडून आपण पाहतो प्रत्येकाला आता मेजवानी असणार आहे. इब्राहिम तांबोली, दामदच्या कोणताही स्वयंसेवकांनी झेल घेतली ते इब्राहिम तांबोली यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. नाही प्रत्येक केसला 100 देऊ ना आपण. धन्यवाद. ते ठेवून नंतर देऊ आपण. ओके चालेल. दामदच्या प्रत्येक फिल्डर जे आहे स्वयंसेवक दामदचे, त्यांनी आयवा जेल घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल, 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आमचे दादा कमी नाहीत.
फक्त दामदचा खेळाडू हा. दामदचे जे आहेत खेळाडू त्यांना सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू आहे. डीपेक्षा कव्हर रिझर मध्ये 2 षटरक्षामध्ये चेंडू ड्राऊन होतो आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. रस मिळतील 4 इथे आला चौकार. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 5 षटकामध्ये 38 धावा पाहिल्या होत्या. या दरम्यान जावेद भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार. हलक्या त्याने ग्लान्स केलाय चेंडूला. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावेने. स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला जातो गावदेवी बडवल या संघाला. आपण पाहतो या ठिकाणी ज्यांनी या एवन जोडी चषकाचे बॅनर ज्यांनी बनवले, ज्यांनी लॉट्स आम्हाला जे टाईप करून दिले ते रवीजी पेरणे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. रवी दादा पेरणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. उत्कृष्ट फोटोग्राफर, सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आणि सर्वांचे लाडके रवीदादा पेरणे मॅजिक फोटो स्टुडिओचे आपण पाहतोय ओनर. आपण या ठिकाणी यायचे रवीदादा. आपल्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. इथे चांगला फटका कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तिथे क्षेत्ररक्षक चांगला चेंडू फील्ड करणार. या दरम्यान आपण पाहतो 2 धावा धावफलकावरती घेतल्या जातील. धावसंख्या 41 या आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक असेल. या षटकात 7 धावा खर्च जरूर केल्यात. सर पाहिलं गेलं तर क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. आज कर्जत तालुक्यामध्ये 2 ठिकाणी रजनी चालू आहेत आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पण आपण पाहतोय जेव्हा तुमच्या स्पर्धेला सुरुवात होईल त्या अगोदर आपण पाहतोय कर्जतच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. म्हणजे एका दिवशी एका रात्री पुन्हा एकदा आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. पण जो प्रेक्षकांचा भरभरा आपण पाहतोय सध्या पाहतोय आपण जे प्रेक्षक या ठिकाणी आहेत ते आनंद घेतात क्रिकेटचा. जिथे आपला संघ, जिथे आपला आवडता संघ त्या ठिकाणी प्रेक्षक जाऊन पोहोचतात. क्रिकेटचा आनंद त्या ठिकाणी घेतात. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं मनापासून हार्दिक स्वागत करा. आमचे संदीप बोराडे सर असते तर नेहमीच बोलले असते हुस्न के महफिल में परवाने न हो तो हुस्न की गुंजाइश न होती और क्रिकेट में मैदान में इनके जैसे दीवाने न हो तो आपने जैसे की पहचान न होती. तर जरूर आपण पाहतोय इथे पाहतो क्लास केलाय चेंडूला. जरूर पंचाचा निर्णय आमच्या परत पोहोचेल जरूर. इथे थोडंसं फंबल क्षेत्ररक्षणामध्ये पाहिला गेला. 4 धावा आपण पाहतो. थोडंसं फंबल पाहिला गेला. चेंडू परत खेळला गेला. आताच महाशिवरात्रीची यात्रा झाली पण इथे जत्रा भरली गेली ती क्षेत्ररक्षकांकडून. आपण स्क्रीनवरती पाहू शकता तसा चेंडू त्याच्या बाजूने पळत होता, निघत होता. 4 धावेने स्कोर कार्ड 45 आकड्यावरती. इथं टॅप केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. कल्पेश त्या ठिकाणी सुंदर झेल घेतोय.
आपण या ठिकाणी पाहिला डीजेच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण पाहिलं गेलं. शेवटचा षटक अंतिमचे 4 चेंडू आपण पाहतोय. एक चौकारानंतर आपण पाहतोय विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. तिसरा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे समोर उडवला चेंडू. देवेक्षा कवार रिझर्व्हमध्ये 2 शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले. जरूर वन बाउंड चेंडू उचलला जाणार. दुसरी धाव या दरम्यान घेण्यात आली. 2 धावेने स्कोर कार्ड 47. 47 या आकड्यावरती शेवटचे 3 चेंडू असतील. त्यानंतर टॉस केला जाईल. स्वर्गीय भास्कर 11 अंजप वर्सेस स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचं लगेच. ओरपीच चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी जरूर होतात. चुकी केली आहे आणि पाहतो शेवटच्या क्षणाला खूप चुक्या झाल्या या ठिकाणी आपण पाहतोय दामोते संघाकडून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सलामीच्या फलंदाजांनी ते आक्रमक फलंदाजी केली. एक सुरेख बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. दोघांकडून 16 आणि 19 धावांची जी खेळी पाहिली ती सुरेख होती. इथे खराब चेंडू. आणखीन एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल गोलंदाजाला. धावसंख्या स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील या इनिंगचे. इथे चांगला चेंडू जर विचार केला तर आज भरपूर संघाचे फोन होते. आम्हाला प्रवेश द्या, कोणतरी कॅन्सल होईल, आम्हाला प्रवेश द्या. पण खऱ्या अर्थानं मित्रांनो या मैदानावरती खेळण्याची इच्छा असेल तर आपण एप्रिल महिन्यामध्ये 10, 11, 12, 13 एप्रिल 2025ला या मैदानावरती खेळू शकता. जिथे असेल आमदार ट्रॉफी. त्यानंतर असेल 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक. या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळू शकता. साईड एज आपण पाहिलं. एसटीच्या पाठीमागे बॅकअप सुरक्षित चांगला चेंडू आपण पाहतोय. त्यावरती चांगलं शतरक्षण पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज धाव होत होतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 50-51 धावांचं लक्ष आहे. जी पॅनल्टी आपण पहिल्या षटकानंतर ॲड करूया. त्या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आमंत्रित करूया अंजप विपक्ष धोत्रे या 2 संघाचे कॅप्टन. आपण टॉससाठी लगेच या. स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ कॅप्टन. चला लगेच. त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. मी विनंती करतोय हरीशजी डैफाले सर आणि त्यांच्यामध्ये लेले सर या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. हॅलो हॅलो. नाणेफेकीचा कौल हरी सरांच्या हस्ते होईल. अंजप विपक्ष धोत्रे संघ. टॉस केला जातो. दोन्ही संघाचे कॅप्टन मारुती आणि आकाश आपण जरूर आयोजकांशी संपर्क साधायचे तर जरूर आपण मायक्रोफोनवरती सरांना आमंत्रित करूया. नाणेफेकीचा कौल जिंकला येते अंजप या संघाने. डिसिजन कालवायचा आहे अंजप संघ. हॅलो 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 चेक. हॅलो यस थँक्यू. धन्यवाद गायकवाड सर. नाणेफेकीचा कौल पारंगत ज्ञान साधना कराती माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो सांस्कृतिकचा दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. आज मराठी राजभाषा दिन. प्रथमतः सर्व प्रेक्षक उपस्थित मान्यवर यांना आज मराठी भाषा गौरव दिनाच्या राजभाषा दिनाच्या या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये ही मराठी
आणि मराठीचे सर्व स्रोत या ठिकाणी जपले पाहिजेत. मराठी वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक सदस्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप सारे प्रयत्न केले पाहिजेत. कुठेतरी इंग्रजांनी ठेवलेली भाषा हिला दूर ठेवून आपल्या मराठी भाषेला मात्र या ठिकाणी वाचवलं पाहिजे. तिचा विकास, तिचं संवर्धन मात्र या ठिकाणी केलं पाहिजे. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दामतकरांच्या आयोजनामध्ये 2 षटकं करण्याची परवानगी मात्र त्यांनी दिली, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. अमरजित धामोते विपक्ष त्यांच्या समवेत खेळतोय तो मात्र गावदेवी भडवल. या 2 संघादरम्यान खेळपट्टीवरती सामना सुरू आहे आणि प्रथमतः पहिल्या इनिंगमध्ये आमचे नितेश सर या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये कर्जत तालुक्यामधील एक नामवंत स्कोरर त्या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेत. 5 षटकांचा हा सामना होता. 5 षटकांमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा संपन्न केल्यात 50 धावा आणि विजयासाठी 51 धावसंख्येची गरज असेल ती मात्र यस काव्या 11 धामोते या नावाने मात्र हा संघ खेळतोय आणि त्यांना मात्र आता या 5 षटकांमध्ये 51 धावा करायचेत. म्हणजे 10.33च्या सरासरीने या धावा मात्र या खेळपट्टीवरती त्यांना कराव्या लागतील आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण खेळाडू तो मात्र धामोते संघाचा कल्पेश जाधव ऑन स्ट्राईक जातोय आणि त्याच्या समवेत जाणार परेश. चला पंच सामन्याला सुरुवात करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावायचं आहे भडवल संघाने. चला सलामीवीरची जोडी मैदानामध्ये रवाना. धामोते संघाकडून कल्पेश आणि त्याच्यासोबत असणार तो परेश. तर कल्पेश आणि परेश ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. 51 धावांचा टार्गेट या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सेकंड इनिंगमध्ये आपण या ठिकाणी जॉईन झालेलो आहे. पहिला सलामीचा गोलंदाज गावदेवी भडवल यांच्याकडून मयूर या गोलंदाजाची निवड खऱ्या अर्थाने कर्णधाराने केलेली आहे. पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा विचार असेल तो मात्र गावदेवी भडवल या संघाचा, परंतु समोर कल्पेश आणि त्याच्या समवेत असलेला परेश ही जोडी सुरेख चेंडू लेग साईडच्या दिशेने पाहायला गेला. कटवला चेंडू मात्र चेंडू जातोय 1 भाऊ 4 धावांसाठी. धावसंख्येचं खाता उघडतोय 4 धावांनी. स्ट्रायकवर असणार तो परेशच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. धावसंख्येचा श्रीगणेश होतो या 4 धावांनी. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या स्कोअर बोर्डवरती लागल्या आहेत. पाहूया पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये दुसरा चेंडू हाताळतो तो मयूर. गोलंदाजी मार्कवरती भडवल संघाकडून. सुरेख चेंडू टाकला होता मात्र बिडाच्या वरून मारलेला चेंडू जाईल 1 बाउन्स. लगातार दुसरा चौका येतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या अंकावरती. सलग या षटकातील दुसरा चौकार येतोय परेशच्या बॅटमधून. मयूरला कुठेतरी धावा रोखाव्या लागतील त्या भडवल संघासाठी. धामोते संघाकडून परेश आक्रमक करतोय. आतापर्यंत पाहिजे 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. सुरेख चेंडू काय फ्लिक केलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. परेशच्या बॅटमधून येतोय 6 धावांसाठी षटकार.
सामन्याकडे बोलूया, पाहूया आतापर्यंत पाहिलं गेलं पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही पाहिलं गेलं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पॉवर प्लेचा षटक हाताळतो तो मयूर. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत पाहिलं गेलं 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठेतरी मयूरला काढलेल्या आहेत. परेशच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार. अद्यापर्यंत अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. पंच आमच्याकडे हात करतात. हॅलो 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 चेक. या दरम्यान या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य कल्पेशजी विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. दामतच्या या चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर कल्पेशजी विर्ले साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. सुरेख चेंडू टाकला होता मात्र कावर रिझर्व पारले 2 बाउन्स. बॉल 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या अंकावरती. अजूनही पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार. हॅलो. तर कुठलाही विलंब न करता सामन्याला पुन्हा लगेचच सुरुवात करायची. सुरेख चेंडू टाकला होता मात्र कल्पेशने खोलवरून काढलेला चेंडू. चेंडू जाईल 1 बाउन्स चौकार. पंच आमच्याकडे इशारा 4 धावांसाठी. हॅलो हॅलो हॅलो. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या अंकावर. पेनल्टीच्या धावा असतील बडवल्या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या अंकावरती. थोडंसं फास्ट घ्या. आपण पाहतो 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला प्रत्येकाला 4 षटकांचा दिलेला आहे. ती 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. आपण वेळेअभावी इथे षटकं कमी केले जातील. इतर संघाला तो त्रास होऊ शकतो म्हणून आपणास विनंती आहे प्रत्येकाला जे नियम दिलेत नियमाचं पालन करायचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड 23 प्लस पॅनलचे 2 25 धावा. धावसंख्येचा पाठला करत होता तो विजयासाठी 51 म्हणजे अजून एक 26 धावांची गरज आहे. झोपत जोडले गेलेत आमचे संभाजी पतारे सर. हॅलो हॅलो चेक. तर पहिल्या षटकाला या ठिकाणी समाप्त झाली. पहिल्या षटकांमध्ये परेशचा 3ऱ्या चेंडूवरचा जो फटका खेळला होता ना लाजवाब फटका होता. काय फटका खेळला होता त्या ठिकाणी. अगदी स्टायलिश फटका. त्या चेंडूकडे ज्या दिशेने त्याला मारायचा होता ना अगदी त्याच दिशेने तो फटका त्याने त्याचा स्टायलिश वन ऑफ द मोस्ट चांगल्या प्रकारचा फटका त्या ठिकाणी तो खेळला होता. तर या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ अर्धा पाठलाग खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करणारा हा संघ मात्र परेश आणि सलामीवीर कल्पेश आपल्या संघाला यशाच्या दिशेने नेताना दिसून येतोय. तर 25 म्हणजे पेनल्टीच्या 2 धावा धरून 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकासाठी गावदेवी भडवळ संघाकडून कर्णधाराने गोलंदाज निवडलाय तो मात्र प्रथमेश. सुंदर असं नाव आहे परंतु कार्य देखील सुंदर करावं लागेल. जर गावदेवी भडवल या संघाला या सामन्यामध्ये ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थाने पॉवर प्ले संपल्यानंतर कमीत कमी धावा देऊन आपल्या संघाला मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये जिवंत ठेवावं लागेल. मात्र जर परेश आणि कल्पेश जर या मैदानावरती आणखी 2 षटकं राहिला तर कदाचित 3ऱ्या षटकापर्यंत हा सामना संपू देखील शकतो. कारण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी केली आहे ना ती फलंदाजी कुठेतरी अतिशय आक्रमकपणे केली आहे आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती निम्म लक्ष गाठलंय ते मात्र धामोते संघाने. काव्या 11 धामोते हा संघ मैदानावरती खेळतोय. प्रथमेशचा पहिला चेंडू या ठिकाणी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये षटकार. परेश खूप घाईमध्ये दिसतोय. ज्या प्रकारे जी आक्रमकता त्याने ठेवली आहे ना खऱ्या अर्थाने आपल्या संघाला जणू काही 3ऱ्या षटकापर्यंत 3रं षटक देखील येऊ देणार नाही अशा प्रकारची फलंदाजी तो करतोय. कारण 25 झाल्या 25 नंतर आता ह्या 6 31 धावा झाल्या.
5 षटकांचा सामना. आता मात्र केवळ 20 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो. तर या षटकारानंतर या ठिकाणी प्रथमेश आपल्या गोलंदाजीमध्ये सुधार करणार का? क्षेत्ररक्षणामध्ये तो सुधार करतोय, थोडासा बदल करतोय, खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या चारी बाजूने फिरवतोय. मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधार करणार का? यासाठी सुधार तर केला. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये होता, त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे ती पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तत्पूर्वी लेग बाईटच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली जाते. पंच राजेश भोईर, अतिशय नावाजलेले पंच सध्या कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राजेश भोईर झाले, संदीपजी गायकवाड सर झाले, यांनी पंचगिरीमध्ये त्यांचं नाव उंचावलेलं आहे. आणि दामतच्या चषक म्हटला की राजेश भोईर आणि संदीप गायकवाड यांची नाळ जुळलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ही लेगबाईची धाव 32 या धावसंख्येवरती नेऊन ठेवते ती मात्र काव्या 11 धामोते संघाला. बडवल संघ विचार करावा लागेल, कर्णधाराला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल, गोलंदाजाला द्यावा लागेल, त्याच्या क्षेत्ररक्षकांना द्यावा लागेल. या सामन्यामध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुमचे प्रयत्न मात्र आता थोडेफार वाढवावे लागतील. ज्या प्रयत्नांनी तुम्ही या ठिकाणी या मैदानावरती आलेत तो मैदान गाजवण्यासाठी ते प्रयत्न वाढवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. समोर कल्पेश ऑन साईडला खेचायचा होता, परंतु चेंडू जमिनी लेवलचा राहिला, खालवर राहिला आणि त्यामुळेच हा चेंडू मात्र त्याच्या बॅटला स्पर्श होऊ शकला नाही. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. तर या चेंडूवरती कुठलीही धाव नाही, स्कोर मात्र स्थिरावलाय तो मात्र 32 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू आहे. प्रथमेश पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करायला सुरुवात केली आहे. फुलर लेनचा चेंडू टाकला, यॉर्क लेनचा चेंडू टाकला, सॉफ्ट अपील करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटची कडा घेतलेली होती त्या ठिकाणी आणि बॅटच्या स्वरूपात ही सिंगल कंप्लीट केली जाते कल्पेशकडून. कल्पेशला माहिती आहे की इथे सामंजस्याचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे परेशने फलंदाजी केली आहे ना त्याला कुठेतरी स्ट्राईकवरती आणून हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा विचार कल्पेश आणि परेशचा देखील असेल. आणि काव्या 11 या नावाने जो संघ खेळतोय ना आज, अमरजीत यांनी हा पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. दुसरं षटक अजूनही संपायचं नाव घेत नाही. या षटकामधील अद्याप 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडूंमध्ये किती धावा येणार यासाठी पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, पोहोचणार शर्ते शेवटी आणि चेंडूला कलेक्ट करणार. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा एकेरी धाव आणि या एकेरी धावेने 34 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. अतिशय वेगाने या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय सध्या तरी काव्य 11 धामोते संघ. प्रथमेश दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती जर एखादी विकेट जर मिळाली ना तर गावदेवी भडवल संघ कमबॅक करू शकतो. ती ताकद त्यांना दाखवावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू यॉर्क करून घेतला तो मात्र कल्पेशने पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेला स्क्वेअर लेग मध्ये, त्या ठिकाणी 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. या एकेरीने 35 या धावसंख्येवरती जाऊन संघ पोहोचला. अजूनही 18 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, ना भडवलसाठी संपलेला आहे ना धामोतेसाठी संपलेला आहे. दोन्ही संघांसाठी सामना अजूनही बॅलन्स आहे. जर गोलंदाज चांगल्या प्रकारे निवडले, 18 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. भरत आमचे थोडेसे चिंतेत आहेत, त्यांना माहिती आहे की सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे, दुसऱ्या फेरीमध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. यासाठी अजून देखील पहिल्या षटकापासून भरत बसलेला देखील नाहीये खुर्चीमध्ये. त्याला माहिती आहे खूप महत्वाचा सामना आहे, आपल्या संघाला जिंकणं महत्वाचं आहे. प्लीज धोत्रे संघ कॅप्टन, आपण मॅच सुरुवात होईल याच्यानंतर लगेच या आपलं काय असेल इकडे आयोजक कमिटी मेंबर बसले त्यांच्याशी आपण लगेच चर्चा करायची आहे. फरणबाईला लगेच संपर्क साधायचा आहे तुम्ही. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होण्यासाठी या ठिकाणी आता मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर. मनोज हा गोलंदाज निवडलाय, जर्सी क्रमांक 4153 मनोज. अजूनपर्यंत जमेची बाजू ही असणार की कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाहीये, ना कल्पेश बाद झालाय ना परेश बाद झालाय. ज्या परेशने मात्र धुवाधार फलंदाजी करत अद्याप 26 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. आठ चेंडू 26 धावसंख्येवरती खेळतोय तो मात्र परेश नॉन स्ट्राईक एंडवरती, सध्या स्ट्राईक एंडवरती असेल कल्पेश. त्याचा सामना करेल गोलंदाज
मनोज 25 ते 30 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू, त्याला फटकवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये, कव्हरचा क्षेत्ररक्षक कोणी नाहीये त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर प्रयत्न केले, परंतु सरते शेवटी झेल काही पकडू शकला नाही. आणि तत्पूर्वी कल्पेश आणि परेश मात्र मैदानावरती चित्त्याच्या चपळाईने अतिशय वेगाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी 37 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचते. गोलंदाजाचे प्रयत्न खूप होते, गोलंदाजाने संधी देखील निर्माण करून दिली होती भडवल संघासाठी, आणि मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आदळला गेला. विकेट मात्र गेली नाही. जीवदान मिळाले कल्पेशला, त्या जीवदानाचा किती पुरेपूर वापर करणार का? दुसरा चेंडू या ठिकाणी मनोजचा अगदी चांगल्या प्रतीने खेळलेला हा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसून येणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. ओके, थँक्यू. चेंडू आलेला आहे या ठिकाणी, कारण आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. तर 16 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. जर 2 मोठे फटके आले तर या षटकामध्ये ही मॅच संपू शकते. ती क्षमता देखील कल्पेशमध्ये आहे, कारण कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कर्जत प्रीमियर लीग मध्ये अगदी काही धावसंख्येसाठी अर्धशतक हुकलं होतं, ते मात्र कल्पेशचं. फुलर लेनचा चेंडू यावेळेस पंचांकडे आमचं लक्ष असेल. झेल त्या ठिकाणी कॅरी करू शकला नाही. चेंडू पुन्हा एकदा सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. हा देखील येतोय सळगचा दुसरा चौकार कल्पेशसाठी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंच राजेश भोईर यांनी चेंडू हाईटसाठी. तर तिसऱ्या पंचात मी संदीपजी गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण लगेचच निर्णय देऊन या सामन्याला मात्र विलंब करू नका. तर मनोज चा हा चेंडू होता, तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू होता. आतापर्यंत जर विचार केला तर हा चेंडू पकडून 10 धावा आल्यात. जर हा नो चेंडू पकडला गेला तर कदाचित 11, चेंडू नो नाही पकडला गेला तर 10 धावसंख्या राहतील. 45 धावसंख्येपर्यंत सध्या तरी जाऊन पोहोचलाय. अजून निर्णय येणं बाकी आहे. निर्णय देतील आमचे संदीपजी गायकवाड सर. वेळ घेत आहेत, थोडासा क्रुशियल मोमेंट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा अंतिम निर्णय येतोय या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी, नो चेंडू नाहीये, त्याच्यामुळे 45 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. आता उर्वरित चेंडूंमध्ये केवळ 6 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका कल्पेशच्या बॅटमधून आला तर सामना या ठिकाणी समाप्त होऊ शकतो. परंतु मनोज या गोलंदाजाला जर कल्पेशची विकेट घ्यायची असेल तर त्याच्या ठेवणीतील एक अतिशय अप्रतिम चेंडू टाकावा लागेल. चेंडू टाकलाही चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऑन साइडला. त्या ठिकाणी अगदी सहजरित्या कासवाच्या गतीने कल्पेश मात्र कंप्लीट करतोय 1 धाव. या एकेरी धावेने 46 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचलाय सध्या काव्या 11 धामोते संघ. परेश त्याला संधी दिली आहे ती मात्र कल्पेशने, की तू सामना ज्या प्रकारे सुरुवात केली होती संपवण्यासाठी देखील तुझ्याकडेच आमंत्रण दिलंय. बऱ्याचदा आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहतो, विराट कोहलीचं शतक असेल, रोहित शर्माचं शतक असेल, अर्धशतक असेल, ते कंप्लीट करण्यासाठी इतर सहकारी त्याला मदत करत असतात. अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी सामना ज्याने सुरुवात केली होती, जितक्या आक्रमकतेने सुरुवात केली होती परेशने, त्या आक्रमकतेने शेवट करण्याच्या इराद्याने कल्पेशने परेशला स्ट्राईक दिली. फटका खेळला या ठिकाणी कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय, त्याला त्या ठिकाणी अडवलं जातंय, चेंडूशी थोडंसं खेळलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जाते. अतिशय वेगाने या ठिकाणी परेश आणि कल्पेश 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावांनी संघ आता अगदी जवळ जातोय 48. 3 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक सुरू आहे आणि 3 धावांची गरज आहे. मनोज हा गोलंदाजी मार्कवरती आहे. अजूनही एकही गडी बाद करू शकला नाहीये गावदेवी भडवळ संघ.
या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये कुठेही दिसून आला नाहीये. अगदी विजय मिळेल या आशेने त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय बघा. जरी विजयाच्या बाजूने दामोदर पोहोचला असेल तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाहीये असं मात्र या क्षेत्ररक्षकांनी ठरवलं आणि चेंडूला अडवलं. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. केवळ स्कोर लेवल झाले या ठिकाणी केवळ एका धावसंख्येची गरज असेल. धन्यवाद सर. चला जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा 12 चेंडू आणि 1 धावेची गरज असं दामोदर संघाला. यापुढील होणारा सामना धोत्रे विपक्ष अंजप. तर अंजप संघाने भास्कर 11 अंजप संघ नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे ते अंजप या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केले या धोत्रे या संघाला. एक धावसंख्येची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. औपचारिकता शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी आणि इथे विजय फटका. सामना जिंकलाय. दामोदर टीमने हा सामना जिंकला. हार्दिक असं अभिनंदन टीम. आणि हार्ड लक असेल भडवल टीम.